आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे आणि मी अभय धुमाळ. प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यापक सुधारणा, विशाल पायाभूत आराखडा आणि उत्तुंग प्रतिभा यांच्या सहाय्यानं नवभारताचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सरकारच्या आर्थिक उपाययोजना देशाच्या आर्थिक विकासाचं संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मत. इटालियन उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य द्यायची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि अंधेरी पूर्वसह देशातल्या 7 विधानसभा मतदारसंघांमधल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान. व्यापक सुधारणा, विशाल पायाभूत आराखडा आणि उत्तुंग प्रतिभा यांच्या सहाय्यानं आपण नवभारताचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहोत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कर्नाटकात बंगळुरू इथं आयोजित जागतिक गुंतवणूक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाला संबोधित केलं. सरकारनं गुंतवणूकदारांना लाल फितीतून मुक्त केलं असं सांगत केवळ सुधारणाच नाही तर मूलभूत सुविधांच्या बाबतीतही नवभारताची प्रगती उल्लेखनीय आहे, असं मोदी म्हणाले. सरकार युवकांना नवीन संधी मिळाव्यात म्हणून योग्य वातावरण तयार करत आहे. गेल्या वर्षी जवळपास $84 अब्ज परदेशी गुंतवणूक भारतात आल्याचं ते म्हणाले. वेगवेगळ्या सुधारणांच्या माध्यमातून व्यवसाय सुलभता आणणं हा सरकारचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत हा परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेला देश आहे, असं ते म्हणाले. गुंतवणूकदारांना माहिती देऊन येत्या दशकासाठी विकासाचा आराखडा तयार करणं हे या संमेलनाचं उद्दिष्ट आहे. अनेक नामवंत उद्योगपती या संमेलनाला संबोधित करतील. 300हून अधिक कंपन्या यात भाग घेत असून हे संमेलन 4 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. सरकारच्या आर्थिक उपाययोजना देशाच्या आर्थिक विकासाचं संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलं आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात फिक्की आणि इंडियन बँक्स असोसिएशन अर्थात इबा यांच्या संयुक्त विद्यमाने फीबॅकची सभा घेण्यात आली. 2022-23 या कॅलेंडर वर्षात किसान क्रेडिट कार्ड कर्ज शेतकऱ्यांना तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी देखील पूर्ण विकसित पद्धतीनं सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य सरकारनं त्यांच्या जमिनीच्या नोंदीही डिजिटल करणं आवश्यक असल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. काल सेंट्रल बँक डिजिटल चलन चाचणी सुरू झाली आहे. ही एक ऐतिहासिक कामगिरी आणि ऐतिहासिक क्षण होता. त्यामुळे व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीत बदल होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. किसान क्रेडिट कार्ड कर्जावर गेल्या महिन्यात पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता, ज्यामध्ये शेवटपर्यंत डिजिटायझेशन प्रक्रियेचा समावेश आहे. ही कर्ज मंजूर करण्याची एक डिजिटल प्रक्रिया आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत कर्ज मिळावं यासाठी आमचे प्रयत्न असल्याचं दास यांनी सांगितलं. तसंच सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात CBDC पूर्णपणे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असून आम्हाला ते काळजीपूर्वक करावं लागणार असल्याचं दास यांनी सांगितलं. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार SC, ST, OBC या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला ₹60,000 निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेअंतर्गत वसतिगृह शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक झाली. त्यानंतर पाटील यांनी ही माहिती दिली. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये डिसेंबरपासून 100 मुलांचं वसतिगृह सुरू होईल. याचं कालबद्ध नियोजन सारथीनं करावं. वसतिगृहासाठी आवश्यक नियमावली तयार करावी अशी सूचना त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या NCERT मार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि शिष्यवृत्ती न मिळालेल्या लक्षित गटातल्या विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा 800 प्रमाणे वार्षिक ₹9,600 लाभ देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. तसंच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातल्या इतर राज्यांमधल्या 200 नामांकित विद्यापीठ संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹8 लाख आहे.
या योजनेअंतर्गत अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साहित्यासाठी 50,000 रुपये दिले जातील. शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फीची प्रतिपूर्ती आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि भोजन शुल्क रक्कम अदा केली जाईल. मराठा समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातल्या नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी पदव्युत्तर पदवीसाठी प्रतिवर्षी 30 लाख रुपयांच्या मर्यादेत तर पीएचडीसाठी 40 लाख रुपयांच्या मर्यादेत परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सारथी संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचं सादरीकरण केलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक ही काल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मराठा समाजातल्या व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबवली जाते. यामध्ये 10 लाखांच्या मर्यादेत वाढ असणाऱ्या कर्जावरचा व्याज परतावा महामंडळ देतं. या कर्ज मर्यादेत वाढ करून ती 15 लाख करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्ज परताव्याचा कालावधीही 5 वर्षांवरून 7 वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज मुंबईत सामग्री अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उष्णता संस्करण यावरच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलनाचं उद्घाटन केलं. सरकारची देखो अपना देश ही योजना देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधार करण्याशिवाय इतरही उद्दिष्ट साध्य करेल, असं ते यावेळी म्हणाले. सिप्री या संशोधन संस्थेनं 2020 या वर्षात देशातल्या कामाची प्रशंसा केल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षणावर योग्य खर्चाची तरतूद असणारा भारत हा अमेरिका आणि चीन नंतरचा तिसरा देश असल्याचं ते म्हणाले. संपूर्ण जगात आपलं नीतिधैर्य उत्तम असून आता वेगानं बदलत्या परिस्थितीत आपण संपूर्ण आत्मनिर्भरतेकडे प्रवास करत आहोत, असं ते म्हणाले. जगात भारताची ओळख निर्माण होत आहे. रशिया युक्रेन संघर्षात शेकडो विद्यार्थ्यांना सुस्थितीत माघारी आणताना प्रधानमंत्र्यांची प्रभा उपयुक्त ठरली. पाकिस्तानी विद्यार्थ्यांनाही या संघर्षातून सुखरूप पार पडण्यासाठी भारतीय झेंड्याचा वापर करावा लागला, असं ते म्हणाले. संरक्षण क्षेत्रातल्या नव्या कल्पनांचा वेध घेताना भट्ट यांनी 41 शस्त्रास्त्र कंपन्यांचं नवीन 8 कंपन्यांमध्ये रूपांतर झालं. तसंच आत्मनिर्भरतेमुळे 311 वस्तू आपल्या आयातीच्या यादीतून आता वगळल्या आहेत, असं सांगितलं. बीएमसीसी हे अमेरिकेतले सामाजिक महाविद्यालय आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ यांच्यात झालेल्या शैक्षणिक सहकार्य करारावर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुंबईत राजभवन इथं स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी आंतरराष्ट्रीय शिक्षणातील संधी आणि आव्हानं या विषयावर चर्चासत्र झालं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. इटली आणि भारताचे संबंध नेहमी सौहार्दपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे इटलीच्या गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल मुंबईत इंडो इटालियन औद्योगिक संबंधांची 5 दशकं साजरी करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. इंडो इटालियन चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये सुमारे 600 उद्योजक आहेत. यापैकी 300 उद्योग हे महाराष्ट्रात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख फडणवीस यांनी केला. इटालियन उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक ते सहकार्य द्यायला राज्य शासन कटिबद्ध आहे, असं ते म्हणाले. इटलीचे भारतातील राजदूत विन्सेंझो दे लुका, इंडो इटालियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमित रॉय यावेळी उपस्थित होते. मुंबई आणि इटलीतल्या मिलान या शहरांमध्ये सिटी टू सिटी रिलेशनशिप उपक्रम राबवावा, अशी कल्पना विन्सेंझो दे लुका यांनी यावेळी मांडली. देशातल्या 6 राज्यांमध्ये विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणुका होत असून उद्या मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातल्या 1 जागेसह बिहारमध्ये 2 तर हरियाणा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशा राज्यात प्रत्येकी 1 अशा एकूण 7 जागांसाठी मतदान होईल. यासाठीची मतमोजणी येत्या रविवारी होणार आहे. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताचा सामना आज ॲडलेड इथं बांगलादेशविरुद्ध होत आहे. नाणेफेक जिंकून बांगलादेशनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 19 षटकांमध्ये 6 बाद 170 धावा झाल्या होत्या. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं सुरू असलेल्या 32व्या किशोर किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद
खो खो स्पर्धेत काल यजमान महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली असून कोल्हापूरच्या मुलांच्या संघानं आणि विदर्भाच्या मुलींनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत महाराष्ट्राचे किशोर कोल्हापूर विरुद्ध तर महाराष्ट्राच्या किशोरी राजस्थान विरुद्ध लढणार आहेत. सय्यद मुश्ताक अली T20 करंडक क्रिकेट स्पर्धेत कोलकाता इथल्या ईडन गार्डन इथं काल झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघानं सौराष्ट्रवर विजय मिळवला. सौराष्ट्रनं उभारलेल्या 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करून मुंबईनं 8 बळी गमावून 168 धावा करत सौराष्ट्रवर मात केली. हा सामना जिंकून मुंबईच्या संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी CFTIच्या संचालक शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी CFTIच्या माध्यमातून आत्तापर्यंत 14,623 सायकलींचं वाटप केलं आहे. सहाण बायपास इथल्या सभागृहात गंधार ऑइल रिफायनरीचे संस्थापक तथा चेअरमन रमेश पारेख यांच्या हस्ते विद्यार्थिनींना 500 सायकलींपैकी प्रातिनिधिक स्वरूपात 130 सायकली देण्यात आल्या. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उपक्रम सुरू केला आहे. संपूर्ण राज्यभरात 1,00,000 मुलींना सायकलींचं वाटप करायचा मानस आहे, असं या चित्रलेखा पाटील यांनी सांगितलं. बीडमध्ये उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. बीड शहरातल्या गुरुकुल इंग्लिश शाळेमध्ये होणाऱ्या या मेळाव्यात औरंगाबाद आणि बीड इथल्या कंपन्या आणि संस्थांकडून मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी महास्वयम या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून उपस्थित राहावं, असं आवाहन बीडच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सुशील उचले यांनी केलं आहे. रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यात पाली इथं उरण युथ कराटे स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र आणि विजय सामाजिक संस्था रायगड यांच्या वतीनं कराटे किक बॉक्सिंग कॅम्प मोठ्या उत्साहानं पार पडला. या कॅम्पमध्ये उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील एकूण 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या कॅम्पमध्ये 25 सिनियर ब्लॅक बेल्ट स्पर्धक उपस्थित होते. या कॅम्पमध्ये एकूण 9 विद्यार्थ्यांची ब्लॅक बेल्ट परीक्षा देऊन त्यांना ब्लॅक बेल्ट शोधान ही पदवी देण्यात आली. या कॅम्पमध्ये मुलांना कराटे, किक बॉक्सिंग, जुडो बेल्ट, रेसलिंग, सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण देण्यात आलं. नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला आज सकाळी सिन्नरजवळ माळवाडी इथं आग लागली. चालकानं बसमधून धूर निघाल्याचं बघून बस थांबवताच प्रवासी तातडीनं बाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर ही बस जळून खाक झाली. हवामान. देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं थंडीचा कडाका कमी राहणार असून डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची थंडी राहील अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्र यांनी दिली. दरम्यान नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढू लागला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी नाशिकचं तापमान 12.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत वर्ष 2022-23 मध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी 83 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून 1,514 प्रस्ताव मिळाले आहेत. प्राप्त प्रस्तावातून निधीच्या अधीन राहून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यापक सुधारणा, विशाल पायाभूत आराखडा आणि उत्तुंग प्रतिभा यांच्या साहाय्यानं नवभारताचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सरकारच्या आर्थिक उपाययोजना देशाच्या आर्थिक विकासाचं संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मत. इटालियन उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य द्यायची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि अंधेरी पूर्वसह देशातल्या 7 विधानसभा मतदारसंघांमधल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. नमस्कार.